तीर्थस्थळांचा विकास, समान न्याय, महिलांची सैनिकी तुकडी, स्वदेशी शस्त्रास्त्रांची निर्मिती या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या आदर्श राज्यकारभाराप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम सुरू आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। देशात खरी आत्मनिर्भरता त्यांनीच आणल्याचंही त्यांनी म्हटलंय। अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी निमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानात करण्यात आले होते। मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उपस्थित युवकांशी संवाद साधला। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, योगेश टिळेकर, युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष अनुप मोले, पती निधनानंतर सासरे मल्हारबा होळकर यांनी अहिल्यादेवींना सती जाऊ न देता राज्यकारभार करण्याचा आदेश दिला, तो त्यांनी पाळला। सलग 28 वर्षे त्यांनी राज्य केले। राजमाता असूनही त्यांनी साधी राहणी आचरली। त्यांनी असा कारभार केला की आजही त्याचा आदर्श कायम आहे। तीर्थस्थळांचा त्यांनी विकास केला। केंद्र सरकारला काशी विश्वेश्वर स्थळी विकास कामे करता आली, याचे कारण तिथे अहिल्यादेवींनी आधीच कितीतरी कामे केली होती। महिलांची स्वतंत्र सैनिकी तुकडी करून त्यांना संरक्षणाचे काम देणाऱ्या त्या महाराणी होत्या। शस्त्रास्त्रांचे संशोधन तर त्यांनी केलेच, शिवाय त्याचे कारखानेही त्यांनी काढले। सर्वांना समान न्याय हे त्यांच्या कामकाजाचे वैशिष्ट्य होते। त्यामुळेच 28 वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या राज्याकडे कोणीही वाकडी नजर टाकू शकले नाही। पंतप्रधान मोदी यांनीही ऑपरेशन सिंदूरची ब्रीफिंग करण्याचे काम 2 महिला सैनिक अधिकाऱ्यांना दिले। आपण विकसित केलेल्या ब्रह्मोस या प्रणालीचे पाकिस्तानचे एअरबेस उद्ध्वस्त केले। मोदींनी राम मंदिराचे पुनर्निर्माण केले। केंद्र सरकारचे सगळे काम हे अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे, असं फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले। अहिल्यादेवींच्या कामाचा आदर्श युवकांनी घ्यायला हवा। छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे महाराज असूनही कशाचाही उपभोग न घेणारे श्रीमंत योगी होते, अगदी त्याप्रमाणेच अहिल्यादेवीसुद्धा राजमाता महाराणी असूनही अतिशय साध्या राहत असत। कोणत्याही संपत्तीचा किंवा श्रीमंतींचा त्यांनी उपभोग घेतला नाही। देवभक्ती करत त्या कारभार पाहत असत, असे फडणवीस म्हणाले। आपल्याला माहिती आहे, काशी विश्वेश्वराचं पुनर्निर्माण माननीय मोदीजींच्या हस्ते झालं। अहिल्यादेवींनंतर पहिल्यांदा काशी विश्वेश्वराचं पुनर्निर्माण हे मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आपण बघितलं। औरंगजेबासारख्या एका नालायक राजानं, एका शासकानं हे मंदिर त्या ठिकाणी तोडून टाकलं होतं। खरं म्हणजे अशी परिस्थिती होती की छोट्याशा जागेत लपून त्या ठिकाणी पूजा करावी लागायची। तिथे घाटाचं पुनर्निर्माण, मंदिराचं पुनर्निर्माण हे अहिल्यादेवींनी केलं। आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीचं पुनरुज्जीवन करणाऱ्या या अहिल्या माता आहेत, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। दुर्दैवाने आम्हाला जो इतिहास शिकवला गेला, या इतिहासामध्ये आम्हाला असं वाटतं की मुघलांचं राज्य गेलं आणि इंग्रजांचं राज्य आलं, मध्ये काहीच नव्हतं। हे खरं नाही। जवळपास 100, 125, 150 वर्षाचा कार्यकाळ आपण बघितला तर छत्रपती शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं, ते हिंदवी स्वराज्य हे या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आपलं राज्य चालवत होतं। आणि त्यातलंच माळव्यातलं राज्य जे होळकरांच्या रूपानं त्या ठिकाणी प्रस्थापित झालं, ते राज्य चालवण्याची जबाबदारी मल्हारराव होळकरांनी त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर दिली। आणि 28 वर्ष राज्यकारभार ज्या प्रकारे अहिल्याबाईंनी चालवला, एक उत्कृष्ट अशा प्रकारचा तो राज्यकारभार होता। मगाशी विक्रांतने आपल्याला सांगितलं, त्यांच्या राज्यकारभारामध्ये जो सामान्य माणूस होता तो सर्वप्रथम होता। कारण हीच शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिली होती। छत्रपती शिवराय हे छत्रपती होते, पण त्याच वेळी ते श्रीमंत योगी होते। तसंच अहिल्यादेवी या महाराणी होत्या, पण त्याच वेळी त्या पुण्यश्लोक होत्या। जर आपण बघितलं तर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये व्यक्ती केंद्रित व्यवस्था, आणि त्या व्यक्ती केंद्रित म्हणजे शेवटच्या व्यक्तीचं उत्थान झाला पाहिजे, अशा प्रकारचा राज्यकारभार त्यांनी चालवला। आजही आपण बघतो देशभरामध्ये त्यांनी तयार केलेले सरोवर असतील, तलाव असतील,
महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशामध्ये उत्कृष्ट जलसिंचनाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी तयार केलेल्या बावड्या असतील, त्या ठिकाणी पायऱ्यांच्या विहिरी त्या काळामध्ये अशा ठिकाणी त्यांनी तयार केल्या ज्या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ असायच्या. पण अशा प्रकारचं जलशास्त्र हे त्यांनी वापरलं की त्या विहिरी कधी आटत नाही, त्यातलं पाणी कधी कमी होत नाही आणि त्या भागातल्या लोकांचा दुष्काळ हा कायमचा संपवण्याचं काम हे पुण्यश्लोक अहिल्या मातांनी केलं. आणि म्हणून त्यांचं जे जलसंधारणाचं काम आहे, जलसंचयाचं काम आहे, हे देखील मला असं वाटतं आजच्याही परिस्थितीमध्ये जसं आपण शिवकालीन जलसंचयाचं काम करतो तशाच प्रकारचं अहिल्याकालीन जलसंचयाचं काम देखील अतिशय उत्तम झालेलं आपण बघितलं.